ओके मंडळी, गुड मॉर्निंग. आम्ही वहिनीला सोडून रात्री उशिरा घरी आलो. त्यानंतर राजवीरच्या तब्येत आता बरी आहे, त्याला वाफ वगैरे दिली, औषधं दिली आहेत. आणि हा 1 किलो मसाला आपले वडापाववाले काका आहेत, भोगले वडापाव, त्यांना देतोय. आणि हा आपण मसाला कुठून आणलेला आत्ताच, तर तो मी टेस्टिंगसाठी घेऊन चाललो आहे आचिरण्याला, जिथे आपण करणार आहोत गावठी कोंबड्याचं मटण. चलो. आणि माझ्या वायल्याने बघा प्लॅस्टिक काढून ठेवलं ना. मी तिला म्हटलं आधीच, मी काय पैसे मागणार नाही, असं देऊन येईन. ओके, तर फोंड्यात आलोय बाजार करायला. फोंडा बस डेपो समोर आपल्या भावाचं इथे लिंबू सोड्याचं स्टॉल आहे आणि खूप छान लिंबू सोडा बनवतो. कधी आला तर नक्की एकदा ट्राय करा. आता सीझन सरत दिलो होता सो आता पावसाळ्यानंतर ना नाही तर नाही सांगा ना. ओके मंडळी, आता मी आचिरण्यात आहे मामाच्या घरी आणि आमची आई इथे टाइमपास करत बसते. राखण देऊन झाली आहे. इथे लास्ट टाइम जागेवाल्याला कोंबडा सांगितलं, कारण पॉवर टेलर वगैरे नाटकं करत होता. चावी पडलेली, हरवलेली, ती पण सापडली. कोंबडो देते बोलल्याबरोबर. आणि आता आपण जो मसाला कुठला परवाच्या दिवशी जो आपण ह्याच व्हिडिओत बघितला आहे, त्याच मसाल्यापासून आपण गावठी कोंबड्याचं मटण बनवलं आहे. पॅक करायच्या आधी मला असं वाटलेलं की मी एकदा परत टेस्ट करू. मोजमाप आपलं सगळं सेम असतं, काय बदलत नाही. पण केव्हा केव्हा काय होतं, मिरची दिसते लाल पण ती तिखट नसते. मग आता ते मिरचीच्या आतला आपल्याला माहीत नसतं, म्हणून आम्ही टेस्ट करतो. आणि एखाद्या वेळी कमी तिखट झाला असेल तर मग जरा तिखटपणा वाढवण्यासाठी त्याला प्रोसिजर असते, ती नंतर काहीतरी सांगेल. तर आता आईने आणि मामीने मिळून गावठी कोंबड्याचं मटण बनवलं आहे. जाऊन बघूया कसं दिसतंय आणि टेस्ट करतील हे लोक, तेव्हा सांगतो. तर हा रस्सा आहे आणि कलर बघू शकतो. मामी, सुवास कसा येतोय मसाल्याचा? छान येतोय ना. चला आता टेस्ट करूया आणि बघूया कसं झालंय. इथे थपथपीत आहे आणि ह्या साईडला हा रस्सा आहे. अजून वाटण लावायचं आहे, वाटण लावलं नाही. तर हे आमचे 4 नंबर मामा आहेत, बब्या मामा. रेंका ओळखतात, हे तात्या मामा. ही 5 नंबर बहीण त्यांची. इकडे 1 नंबर जावई 1 नंबर. आई हा, माझ्या भाऊचे रस्सा करून दिला ना, बोली नंदे खा, गरम गरम रस्सा. आई कसा आहे रंगा? छान. आपल्या मसाल्याचं फळ येत नाही. बघा मा, बघा म्हणतो दादा मामा, घ्या टेस्ट करा. तेव्हा त्यांना वाटलं संपला की काय. चटणी घातली नाही. अरे कायला चटको लागलो काय तिकट? गरम नाही करणार ते, गरम लागला. तिकडलं नाही नाही ना. कशी चव? मस्त वासच चांगला, वासच चांगते, चांगलं आहे ना. झणझणीत. कसं झालंय? छान आहे, आवडला मामा. चला मी होय बसतोय, होय द्या माका द्या. तर मंडळी, कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मसाल्याचा हा रंग आहे आणि सुवास पण आहे, चव पण आहे. आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मसाला भेटेल, काळजी नका करू. उद्या अजून 2 स्लॉट बनवतोय. आत्ता तरी जेव केव्हा. ओके, तर आचिने जेवलो आणि घरी आलो आहे. पप्पांनी काढलेला मूग आणि चवळी गाडीत पाठवलं पुढे. आणि त्या गोण्या बघतायत, त्यात तिखट मिरची. अजून 2 स्लॉट आपण बनवतोय. म्हणजे मला वाटलेलं की नाही बाई पॅकअप करतोय, पण नाही, हिंमत करून अजून 2 स्लॉटची मिरची उचलली आहे मी. बेडगीवरती हरकुळ्यात आहे. ही आता उद्या सुकवेन, बायकांकडून डेट काढून घेईन आणि मग अजून 2 स्लॉटचा मसाला रेडी होईल. थोडं आता घरचं काम करतोय. तिथे बेसिनचा जो पाईप आहे तो जरा कापतो आणि त्याला एल्बो आणि एक पाईप पाहिजे. तर साईजसाठी मला तुकडा न्यायला लागेल. आणि थोडं रान वाढलं आहे तिथे, सो कोयत्याने रान उडवेल. इले थंडगार पाणी पियाले. अजून पण आंबे आहेत झाडावर. आमच्या काकी आल्या, म्हणजे मालकीनबाई आल्या की काढतात त्या. आम्ही खाली बिली पडले तरच, वर झाडावर असल्यावर आम्ही नाही हात लावेत. तर आमच्या पाठच्या पडवीच्या वर हे फणस धरलेले आणि हा उमेश दादा आलाय फणस उतरवायला. जर नसतो इलो तर मग हे सगळे फणस या पत्र्यावर होते आणि सगळे पत्रे फुटणार होते. किती वर गेलाय बघा. तर कोणा कापे फणस होय असले तर सांगा. उमे तू विकतलं तळलेले का रे? सांगू काय काय रे? सगळ्यात कठीण काम आहे आता.
एकदम टोकाक 3 फणस आहेत. हा तुम्ही ती रशी आहे ना हा ती वडून धरा. ओके. दोन पण येतो रे, दोन एकदम जाऊ दे खाली हात टाका. किती येतं बघ. एक एक नाही काढून जमा जो म्या एक एक काढून नाही जमा जो. खाली जमिनीवर आणा. होय. एक परत 3 वेळा जावं लागतं त्याला. बरं बघ 3 वेळा जावं लागतं ना. पण दोन राहती का एकत्र. अरे मग काय आता एक गावलं तर ये. सावकाश. भाई साहब असं पण जपू शकतो. खाली पण जपू शकतो. हळू रे. पडला थांबा तो पडत दुसरं. दोरी दोडतोय. खाली मार. पण ते पण असेच उतरतात. तीनातले एक उतरवलंय अजून 2 बाकी आहेत. कसं राहुलो बघा. तू कसं आहे ना. झोपान आकडेच कोणतं जायत नाही. त्यात लफडा असता मोठा. उमा टाकून दे आकडी. अरे फेक ना बाहेर. टाकू फेक फेक फेक. टाकतो आम्ही नाही.
तर मंडळी रात्री हळदीवरून आलो. हळद दाजीपुरात होती, आपल्या पप्पांच्या सख्या मावशीच्या मुलाच्या मुलाची. आणि आता ही एवढी पॅकिंग झाली आज मसाल्याची आणि सगळ्या मोठ्या मोठ्याच ऑर्डरी होत्या. 9 किलो 8 किलो 6 5 अशाच ऑर्डर आहेत. आणि बाकी नवीनवाले 1-1 किलोचे पण आहेत. अजून आपल्याकडे शिल्लक मसाला नाही 120 किलो लास्ट असेल. जर कोणी राहिलं असेल यावर्षी मसाला घ्यायचा तर नक्की ऑर्डर द्या आम्हाला. बाकी आपल्याकडे काजू वगैरे पण आहेत आणि कुळीत पीठ वडेपीठ घावणे पीठसुद्धा आहे. राजवीर बाय करा, बाय. तर म्हणजे आज सकाळी धो पाऊस लागला, त्यानंतर जमीन सुकली आणि मग ही मिरची मी सुकत घातली, भाजलेली आहे. आणि यावर्षीचा म्हणजे पावसाळ्याच्या आधीचा हा शेवटचा स्लॉट. आता ह्यातला पण 10-1 किलो मसाला ऑलरेडी सेल आहे. फक्त जो काय उरेल 60 किलो तो विकायचा आहे. त्यात पण 12 किलो आमची कुरिअरवाली ताई आहे तिला द्यायचं आहे. त्यानंतर आम्हाला 5-5 किलो काढून घ्यायचं आहे. म्हणजे इकडे तिकडे 40 किलो विकायचं आहे फक्त. जर कोण सुरलेला असाल तर ऑर्डर द्या. आणि शक्यतो 1 किलो किंवा 2 किलोचीच ऑर्डर द्या, त्याच्यावर मी ऑर्डर घेणार नाही. कारण सगळ्यांना थोडं तरी यावर्षी द्यायला पाहिजे. बाकी मग सगळं दिवाळीनंतर. चला आता 4 वाजत आलेत. आता मी चाललो आहे हा मिरच्या घेऊन कुटायला आणि मला रात्री घरी यायला 9 वाजतील. आज दिवसभर झेलाचा तोंड नाही बघले, कारण मिरचीचा अंग आहे म्हणून तिला म्हटलं दार लावून घे. सकाळपासून राजवीर नजरेसमोर नाही तर रात्री 9 वाजेपर्यंत नसणार.